शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेली आहे. ती म्हणजे सामायिक सातबारावरून वेगळा सातबारा तुम्हाला करण्यासाठी आता म्हणजेच हिस्से वाटप करण्यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क, जे काही नोंदणी शुल्क आहे ते लागणार नाही. आता झिरो नोंदणी शुल्क करण्यात आलेलं आहे, अशी घोषणा स्वतः माननीय महसूल मंत्र्यांनी केलेली आहे आणि त्याबद्दल जी-आर सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. नेमकं त्या जी-आरमध्ये काय देण्यात आलेलं आहे आणि कोणते फायदे या माध्यमातून शेतकरी बांधवांना होणार आहे, तेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघावा लागेल. तेव्हाच तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती समजणार आहे. चला तर मित्रांनो बघूया काय आहे त्या जी-आरमध्ये नेमकं सविस्तरपणे. तर शेतकरी बांधवांनो हे बघा हा जी-आर 20 एप्रिल 2026 रोजी महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तर या जी-आरमध्ये देण्यात आलेलं आहे, की महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 85 खाली शेतजमिनीच्या वाटणी पत्राच्या दस्तास नोंदणी फीबाबत म्हणजे जे काही तुम्हाला हिस्सेवाटप करायचे असतो त्यासाठी आपसापसात म्हणजे तुम्हाला हिस्सेवाटप करायचे असेल म्हणजे भावाभावामध्ये हिस्सेवाटप करायचे असेल शेतजमिनीचे, त्यासाठी जे काही फी लागत होती, त्याबाबत हा जी-आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तर यामध्ये काय देण्यात आलेलं आहे बघूया. तर मित्रांनो माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक 25/5/2025 रोजी झालेल्या बैठकीमध्ये दिलेल्या मान्यतेय जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 85/90 सहधारकांनी निष्पादित केलेल्या शेतजमिनीच्या वाटपाच्या सलेखावर आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये निष्पादित केलेल्या शेतजमिनीच्या वाटपावर सलेखावर कोणतेही नोंदणी शुल्क आकारले जाणार नाही. याबाबतची अधिसूचना दिनांक 23/6/2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे, की जे काही 1966च्या कलम 85/90 जे सहहिस्सेदार आहे, म्हणजे भावाभावामध्ये, बहिणी-बहिणीमध्ये जे काही ती शेतजमिनीची वाटणी करण्यासाठी जे काही नोंदणी शुल्क लागते, ते शुल्क यामध्ये पूर्णपणे माफ केले जाणार आहे, असे यामध्ये स्पष्टपणे सांगितलेले आहे. म्हणजे कोणतेही नोंदणी शुल्क आकारले जाणार नाही आणि ही अधिसूचना जी आहे, ते 23/6/2025 रोजी करण्यात आलेली होती. परंतु आता त्याची पूर्णपणे घोषणा म्हणजे ते आता पूर्णपणे लागू झालेलं आहे. आता कोणतेही तुम्हाला याच्या व्यतिरिक्त फी लागणार नाही आहे. त्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 85 खाली शेतजमिनीच्या वाटणीपत्राचे अधिकार तहसीलदारांना यांना असून याबाबतचे आदेश झालेले वाटणीपत्र दुय्यम निबंधक कार्यालयाकडे नोंदणीस प्राप्त झाल्यानंतर सदरची नोंदणी दस्तावेज उपरोक्त अधिसूचनेद्वारे नोंदणी फी माफ केलेली असल्यामुळे नोंदणी फी भरावी लागत नाही. तथापि तहसीलदाराकडे कलम 85/90 वाटणीपत्र दाखल न करता म्हणजेच कलम 85 खालील कार्यवाहीशिवाय आपसी सहमतीने दस्त तयार करून सरळ नोंदणीसाठी नोंदणी कार्यालयात सादर केले जातात. या सादर केलेल्या दस्तात उपरोक्त अधिसूचनेत तरतूद नसल्यामुळे अशा दस्तात नोंदणी फी दुय्यम निबंधकाकडून आकारली जात असल्याची बाब शासनाने देण्यात आली असल्यामुळे या अधिसूचनेचे स्पष्टीकरण देणे आवश्यक होते. यास्तव जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 85/90 सहधारकांनी निष्पादित केलेल्या शेतजमिनीच्या वाटपाच्या सलेखावर आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये निष्पादित केलेल्या शेतजमिनीच्या वाटपाच्या सलेखावर कोणतेही नोंदणी शुल्क आकारले जाणार नाही. तसेच वडिलोपार्जित शेतजमिनीबाबत वारसाने हक्क प्राप्त झाल्यास सर्व सहधारकांनी निष्पादित केलेल्या आणि कलम 85 व्यतिरिक्त नोंदणीस दाखल केलेल्या वाटणीपत्राच्या दस्तास सुद्धा नोंदणी शुल्क आकारले जाणार नाही, असे यामध्ये स्पष्टपणे वरील अधिसूचनेमध्ये नमूद केलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे, की अगोदर तुम्हाला जे काही हिस्से वाटप करायचे होते, त्यासाठी तुम्हाला तहसीलदाराकडे अर्ज करावा लागत होता. त्यानंतर तुम्हाला जे काही नोंदणी विभाग आहे, त्यामध्ये तुम्हाला ते रजिस्ट्री करून घ्यावी लागत होती आणि त्यासाठी तुम्हाला ते शुल्क आकारले जात होते. परंतु आता या नवीन अधिसूचनेनुसार तुम्हाला कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. तुम्ही डायरेक्टली स्टॅम्प पेपरवर तुम्हाला तहसीलदाराची जे काही आहे संमती घ्यायची आहे आणि त्यानुसार तुम्ही ते रजिस्ट्रार ऑफिस म्हणजे जे काही नोंदणी विभाग आहे त्यांच्याकडे जाऊन डायरेक्ट ते रजिस्ट्रार अधिकारी म्हणजेच दुय्यम निबंधक अधिकारी, नोंदणी अधिकारी आहे, त्यांच्याकडे तुम्ही ते स्टॅम्प पेपरवर लिहून तो कागद दिला, तर तुमचे जे काही जमिनीचे हिस्से वाटप आहे ते ऑटोमॅटिक होऊन जाणार आहे. म्हणजे यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. फक्त एका स्टॅम्प पेपरच्या आधारावर तुमचं हे केलं जाणार आहे. आणि याच्या व्यतिरिक्त तुमची शेतजमीन जर हे वडिलोपार्जित असेल, त्यांना सुद्धा हा जे अधिसूचना आहे ते लागू आहे. त्यांना सुद्धा याच प्रकारे जे काही आपल्या वडिलोपार्जित शेतजमिनीची हिस्से वाटणी आहे ते करता येणार आहे. आणि जे काही कलम 85 व्यतिरिक्त दाखल केलेल्या वाटणीपत्र जसं सुद्धा म्हणजे याच्या व्यतिरिक्त जर वडिलोपार्जित असेल, जे काही सहहिस्सेदार असेल, याच्या व्यतिरिक्त सुद्धा जे काही ज्यांना आपली जमीन वेगळी करायची असेल, ज्यांची सामूहिक जमीन असेल, त्यांना सुद्धा हे अधिसूचना लागू असणार आहे. त्यांना सुद्धा म्हणजे कुटुंबातील जे काही सहहिस्सेदार असेल, त्यांना आता कोणतेही शुल्क या माध्यमातून
आपली शेतजमीन वेगळी करण्यासाठी लागणार नाही आहे. असेच या जे काही अधिसूचनेचा अर्थ यामध्ये देण्यात आलेला आहे. म्हणजे यास्तव दिनांक 23/6/2025 अन्वये निर्गमित करण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 85 अन्वये सहधारकांनी निष्पादित केलेल्या शेतजमिनीच्या वाटपाच्या सलेखावर आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये निष्पादित केलेल्या शेतजमिनीच्या वाटपाच्या सलेखावर कोणतेही नोंदणी शुल्क आकारले जाणार नाही. याबरोबरच तसेच कलम 85 व्यतिरिक्त वडिलोपार्जित शेतजमिनीबाबत वारसाने हक्क प्राप्त झालेल्या या निर्णयानुसार महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 85 अंतर्गत येणाऱ्या प्रकरणामध्ये तसेच आपसी संमतीने थेट दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणीसाठी येणाऱ्या वडिलोपार्जित शेतजमिनीच्या वाटणीपत्रांनाही नोंदणी शुल्कातून पूर्ण माफी देण्यात आलेली आहे. याबाबतचे शासनाचे परिपत्रक हे जारी करण्यात आलेलं आहे. म्हणजे याच्यावरून असे म्हणता येईल की जे काही वडिलोपार्जित तुमची शेतजमीन असेल, त्यांची सुद्धा तुम्हाला वाटणीपत्र करायचे असेल, म्हणजे हिस्से वाटणी करायची असेल, त्यांना सुद्धा आता नोंदणी शुल्कातून पूर्णपणे माफी देण्यात आलेली आहे, असं यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे आता तुम्हाला इथून पुढे कोणतीही हिस्से वाटणी करण्यासाठी तुम्हाला नोंदणी शुल्क लागणार नाही आहे. तुम्ही तुमच्या सहमतीने जे काही दुय्यम निबंधक कार्यालय आहे, तिथे तुम्ही जे स्टॅम्प पेपरवर संमती घेऊन ते त्यांच्याकडे देऊन डायरेक्टली तुमचं जे काही हिस्से वाटणी आहे, ते करू शकणार आहे. यासाठी तुमच्याकडून कोणतेही नोंदणी शुल्क घेण्यात येणार नाही. यासाठी हा जी-आर जो आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि सर्व शेतकऱ्यांनी या जी-आरच्या माध्यमातून जो काही आदेश काढण्यात आलेला आहे, त्या आदेशाचा फायदा घेऊन आपले सहहिस्सेदारांनी हिस्से वाटणी करून घ्यावी आणि जे काही तुमच्याला अडचण येत होत्या, नोंदणी शुल्क लागत होतं, त्यामुळे बहुतांश शेतकरी हे सहहिस्सेदारी करायला टाळाटाळ करत होते. परंतु आता त्यांना कोणतीही अडचण येणार नाही. जे काही प्रक्रिया आहे ती सरळ आणि साधी-सोपी करण्यात आलेली आहे या माध्यमातून. तरी सर्व सहधारकांनी निष्पादित केलेल्या आणि नोंदणीत दाखल केलेल्या वाटणीपत्राच्या दस्तात सुद्धा नोंदणी शुल्क आकारले जाणार नाही, असे स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे. म्हणजे यावरून असे म्हणतात की कलम 85 अंतर्गत येणाऱ्या सर्व प्रकरणामध्ये जे काही नोंदणी शुल्क आहे ते पूर्णपणे माफ असणार आहे. तुमची शेती वडिलोपार्जित असो किंवा तुमची शेती हे सामूहिक जरी असेल, म्हणजे मित्र-मित्र असेल किंवा कोणी असेल, जरी सामूहिक असेल, त्या सर्वांना आता नोंदणी शुल्क माफ करण्यात आलेलं आहे. म्हणजे आता तुम्हाला तुमचा सहहिस्सा वेगळा करायचा असेल, तर तुम्हाला कोणतेही नोंदणी शुल्क लागणार नाही. असाच याचा अर्थ तुम्ही समजून चाला आणि तुमची जी काही प्रक्रिया आहे हिस्सा वेगळा करण्याची, ते प्रक्रिया सुरू करून तुमचा हिस्सा हा वेगळा करून घ्या. हिस्से वाटणी कशी करायची आणि त्यासाठी काय प्रोसेस आहे, त्याच्याबद्दलचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती अगोदर घेतलेला होता. तो व्हिडिओ तुम्ही बघून जे काही प्रोसेस आहे ते बघू शकता. परंतु त्याबद्दल सुद्धा आपण नवीन अपडेट, जे काही नवीन पद्धत आहे, त्यानुसार तुम्ही हिस्से वाटणी कशाप्रकारे करू शकता, याबद्दलचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती नवीन घेऊन येणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा. जेणेकरून त्याची माहिती तुम्हाला वेळेवरती मिळून जाईल. तसेच तुम्ही तो व्हिडिओ जो बघायचा असेल त्याची लिंक सुद्धा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देण्यात आलेली आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या एकदा, त्याची काय प्रोसेस आहे हिस्से वाटणी करण्याची सहसीदाराची, ते तुम्ही बघितले तर तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल, की अशा प्रकारे तुम्ही तुमची स्वतःची जे काही जमिनीचे हिस्से वाटणी आहे ते करू शकता. तर ही होती मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण माहिती. तुम्हाला ही माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. तसेच तुम्हाला काही प्रश्न असल्यास तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करायला सुद्धा विसरू नका. जेणेकरून त्यांना सुद्धा याबद्दल सविस्तर माहिती समजून जाईल. तसेच तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा. जेणेकरून अशाच महत्त्वाची माहितीचे अपडेट तुम्हाला वेळेवरती मिळत राहतील. चला तर शेतकरी बांधवांनो, भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.